तर मित्रांनो, आजची राईड ही स्पेशल राईड आहे. आपली आजची राईड होणार आहे सोलापूर टू रत्नागिरी. ही मान्सून राईड आहे, जी की शेड्यूल होती भरपूर दिवसा अगोदर. काही कारणास्तव ही राईड होऊ शकली नाही, त्यामुळे आपण आज चाललोय सोलापूर टू रत्नागिरी. तर हा काही आहे माझा कॉकपिटचा व्ह्यू. यामध्ये आपली जी आहे ती KTM ॲडव्हेंचर 390S आहे. तर आपण आता टॉपअप फ्यूल करणारच आहोत. फ्यूल सध्या कमी आहे. आपल्याला आता जो फ्यूल आहे पेट्रोल म्हणजे ते जाईल आपल्याला आता 200 किलोमीटर. त्यामुळे आपल्याला पुढे एखादा पेट्रोल पंप बघून आपल्याला टॉपअप करावंच लागेल. बघू आता इथं जवळपास कुठला पेट्रोल पंप वगैरे सापडला तर आपण तिथं फ्यूल रिफिल करून घेऊ गाडीला. आपल्या राईडचा जी रूट होणार आहे तो आहे सोलापूर टू मंगळवेढा, मंगळवेढा टू सांगली. सांगलीवरून आपल्याला बायपास घ्यावा लागेल. मग तिथून आपल्याला रत्नागिरीसाठी रोड जो आहे तो बायपास घ्यावा लागेल. तर इथं आहे विजापूर बायपास, जो की विजापूरला जातो आणि आपल्याला इथं सांगली किती 179 किलोमीटर आहे. आपण आता सध्या आपल्याला फ्यूल टॉपअप करत आहे, त्यामुळे आपल्याला सर्वात पहिल्यांदा पेट्रोल पंप बघावा लागेल. अगोदर एक पेट्रोल पंप बघितलेला, पण तिथं XP95 होतं, साधा पेट्रोल नव्हता. त्यामुळं सर्वात पहिल्यांदा आपल्याला एक पेट्रोल पंप बघावा लागेल. तिथं आपण पेट्रोल फिलअप करू. पेट्रोलची टाकी जी आहे फुल केलेली आहे. ओडोमीटरवर बघू शकता. आता ट्रिप आपली जी आहे 55 किलोमीटर झालेली आहे. आता इथं या ठिकाणी आपल्याला साधं पेट्रोल भेटलं, पण 2-3 पेट्रोल पंप शोधलो, पण तिथं जे आहे ते XP95 होतं, साधं पेट्रोल नव्हतंच. त्यामुळं आता आपल्याला एका पेट्रोल पंपावर भेटले, आता फुल केले टाकी. टोटल आपलं जे आहे ते 14.5 लिटर पेट्रोल बसलेलं आहे. ते टाकीच आपली 14.5 आहे, 14.5 नसेल, 14 लिटर समथिंग असेल. मग आता ट्रिप जी आहे ती 56 किलोमीटर आहे. इथून अजून 318 किलोमीटरचा प्रवास आहे. बघू आता आपण किती वेळात. तिथं गुगल मॅप तर दाखवतं आपल्याला 1 वाजून 15 मिनिटांनी आपण पोहोचतो. पहिला टी ब्रेक घेणार आहोत. आता इथून आपल्याला अजून जवळपास 300-350 किलोमीटर राहिलेलं आहे. 300 म्हणता येणार नाही, बघावं लागेल अजून किती किलोमीटर राहिलेलं आहे. तर तोपर्यंत आपण एक चहा पिऊ, टी ब्रेक घेऊ. तर असं काय आपला कोकणचा व्ह्यू आहे. बाईक चालू काय. तर आता इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. लेफ्ट घेऊन आता इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे. म्हणजे सांगलीतनं जाण्याऐवजी आपण बायपास जात आहोत. सांगलीत जायची आपल्याला गरज नाही आहे, कारण तिथं ट्रॅफिक असणार आहे. त्याच्यामुळं आपल्याला तिथून लांब पण पडतं आणि ट्रॅफिक पण असल्यामुळं आपला तिथे वेळ जातो. म्हणून आपण इथून बायपास घेणार आहोत. बायपास थ्रू जाणार आहोत तिकडं. लेफ्ट घेऊन इथून स्ट्रेट जाणार आहोत आपण. तासगाव, कराड, चिपळूण, इथून 23 किलोमीटरवरून आपल्याला बायपास घ्यायचा. तर रस्ता पुढं कसा आहे मला पण माहित नाही आहे. गुगल मॅप दाखवायला म्हणून आपण चाललोय. चांगलाच असेल मे बी. इथून तर चांगला दिसतोय. तेवढाच एक खराब पॅच होता. बघू आता पुढे जाऊन काय होतंय. चांगला आहे का नाही रोड. रोड चांगला असेल तर कायच प्रॉब्लेम नाही. नाहीतर असं होणे ट्रॅफिकच्या ऐवजी आपल्याला इथं पॅच खराब असेल आणि इथं नसता येत आपल्याला जायला. इथं रस्त्याचं काम तर चालू आहे.
जास्त टाइम जाऊन आपल्याला या पॅच मध्ये. हे बघा काय व्ह्यू आहे. सर्वत्र हिरवगार हिरवगार आहे. पाऊस आणि कोकण म्हणलं की काय विषय सोडायचा पुढचा. या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी अनुभवायला भेटतात. हे बघा आता हे दिंडी चालू आहे. ते इथे एक कसं असतंय, स्पेसिफिक गावाची जत्रा असतात. त्या ठिकाणी वेगवेगळे आपले दिंडी म्हणजे वारकरी संप्रदायाचे लोक एकत्र येऊन भजन कीर्तन वगैरे करतात. आंबा घाट मध्ये प्रवेश केलेला आपण. तिथं सध्या पाऊस नाहीये. आज पाऊस होता, वेदर चेक केलं होतं मी, पण आज इकडं आलं तर कळलं पाऊस नाहीये. इकडं पण म्हणावं तसा पाऊस आलेला नाही. पण क्राऊड तर आहे. मान्सून जरी असला तरी क्राऊड मात्र कमी झालेला नाहीये. ट्रॅफिक पण आहे. माग एंट्री करताना ट्रॅफिक पण भरपूर होतं. आंबा घाटाच्या जे आपण एंट्री पॉइंट आहे ना, तिथं ट्रॅफिक तर भरपूर होतं. तुम्ही जर ट्रिप प्लॅन करत असाल तर हाच टाइम आहे. ट्रॅफिक आहे पण भरपूर नाहीये, पण आहे थोडंफार. तुम्हाला ट्रॅफिक वगैरे फेस करायला भेटेल. क्राऊड म्हणावा तसा नाहीये. तर पाऊस पडायला पाहिजे होता आपल्या एंट्रीला. आजचं वेदर चेक करूनच आम्ही ट्रिप प्लॅन केलेली, पण आता ही ट्रिप फ्लॉप जायच्या मार्गावर दिसत आहे. फ्लॉप म्हणजे फ्लॉप म्हणता येणार नाही, पाऊसच नाहीये. बघू आता पुढे आपल्याला पाऊस भेटतोय का नाही, का असंच वातावरण राहतंय. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा. हे बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. तर या आम्ही इथं पावसाचं एक्सपेक्टेशन करत होतो, पण पाऊस काय आला नाही. ही आपली बाईक आहे. आणि हा व्ह्यू आहे. पाऊस आला असताना एक नंबर झाला असतं सगळं. ठीक आहे, चालतंय. तर इथून असा व्ह्यू दिसतोय.
आणि हा एक हॉटेल आहे कोस्टल पर्ल म्हणून. तर तिथून तुम्हाला जेवण करायला वगैरे बसल्यावरती असा व्ह्यू दिसणार आहे. तर एकदा नक्की विजिट करा ह्या ठिकाणी. हे किती सुंदर आहे. पावसाळ्यात खरा कोकण बघण्यासारखा असतो. इथं बघू शकता वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज पण आहेत. तुम्हाला जर करायच्या वगैरे असतील तर इथं ऍक्टिव्हिटीज पण अवेलेबल आहेत. तर आपण आता आलोय आरेवारे बीचला. या ठिकाणी वेगवेगळे टाईपचे जे आहेत ते रेस्टॉरंट आहेत. या ठिकाणी तुम्ही व्ह्यू बघू शकता. हा असा व्ह्यू येतो आरेवारे पूल. हा ब्रिज आहे आणि इकडं आरेवारे बीच आहे. क्राऊड तर आहे भरपूर आणि इकडं नदी आहे कोणती तरी. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. मान्सून मध्ये खूप सुंदर दिसतो. टॉप द सर्व फोर व्हीलरच आहेत आणि बसेस आहेत. रायडर इथं कमीच आहेत त्या मानाने. असा काय व्ह्यू आहे. आत्ताच पाऊस येऊन गेलेला आहे. तेवढा वेळ आपण पाऊस येईना म्हणत होतो आणि आता पाऊस आला की रेनकोटच आणलं नाही पाऊस आल्या नसल्यामुळं. मला वाटलं आता पाऊस तर येणार नाही, मग रेनकोट घेतलाच नव्हता आणि इतक्यात पाऊस आला. आता आपण परत चाललोय आपल्या जो स्टे आहे तो तिथे जाणार आहोत आपण आता. जिथं आपण स्टे केलाय त्याचा तुम्हाला एकदा व्ह्यू दाखवतो आणि प्राइसिंग वगैरे सांगतो, डिस्कस करतो. जर तुम्हाला इकडे यायचं असेल, थांबायचं असेल तर चांगला स्टे आहे तो. तिथं स्पा पण आहे, तुम्हाला पाहिजे असेल तर स्पा पण करू शकता. आणि क्राऊडेड प्लेस नाही आहे तो, शांत आहे. तर असं काय आपलं रिसॉर्टचा व्ह्यू आहे. हा आपला रिसॉर्ट आहे. इथून एंट्री केली की ही आपली बाईक आहे आणि हा रिसॉर्ट आहे आणि इथं वरती आणि खालती रूम आहेत. अकॉर्डिंग तुम्ही काय बुक करता त्याच्यानुसार तुम्हाला ते अलॉट होतील. आमची जी आहे ती आतली रूम आहे आणि इथं चिल करण्यासाठी वगैरे आहे आणि योगा ॲक्टिव्हिटीज वगैरे करू शकता. आणि हा रिसॉर्ट चांगला आहे, म्हणजे मनी फॉर व्हॅल्यू आहे. तुम्हाला इथं ग्रीनरी वगैरे भरपूर बघायला भेटेल. या असा काय व्ह्यू येतो समोरून. आणि हॉलमध्ये वगैरे चिल करायला मित्रांसोबत यायला वगैरे चांगला आहे रिसॉर्ट. तर आता मग भेटूया आपल्या पुढच्या डेस्टिनेशनवर.